नमस्कार, नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे आजपासून त्याचे वाटप करण्यात येणार आहे। बघा, फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3,500 कोटीच्या चेकवर सही केल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे। आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, 8वा हप्ता जो आहे त्याचं वितरण आज करण्यात आलेलं आहे। सरसकट सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काही महिलांना पैसे आलेले नव्हते, पण आता राहिलेले जे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। तुमचा मेसेज आला असेल, बघा तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेल, 8वा हप्ता आल्याचा मेसेज देखील तुम्हाला मिळालेला असेल। आज जे आहे सरसकट सगळ्या महिलांना जो आहे हप्ता वाटप करण्यात आलेला आहे। त्यामुळे आत्ता जे आहे एकही महिला यातून वगळण्यात येणार नाही आहे। बऱ्याच महिलांना टेन्शन होतं, आम्ही अपात्र तर झालो नाही ना, आम्हाला हप्ता का आला नाही किंवा आमच्या जिल्ह्यात हप्ता आला का नाही आला या संभ्रमात सगळ्या महिला होत्या। आतापर्यंत ज्यांना हप्ते मिळाले होते 7 हप्ते, त्यांना इथून पुढे देखील हप्ते मिळणार आहे। ज्या अपात्र महिला आहे ज्यांना 7 हप्ते मिळाले, फेब्रुवारीचा हप्ता जरी तुम्हाला आला असेल, अपात्र महिलांना फेब्रुवारीचा हप्ता जरी आला असेल तरी त्यांना आता इथून पुढे पडताळणी झाल्यानंतर त्यांना कुठलाही हप्ता येणार नाही, याची दखल अपात्र महिलांनी घ्या। ही जी योजना आहे बऱ्याच गोरगरीब महिलांसाठी आहे। गोरगरीब महिलांसाठी अशा कारणाने आहे की त्यांना आर्थिक परिस्थितीमध्ये मदत व्हावी, दर महिन्याला त्यांना थोडीशी मदत व्हावी, मुलाबाळांना त्यांच्या शाळेच्या पुस्तकांसाठी मदत व्हावी, त्यांच्या शाळेत जाण्याच्या खर्चावर मदत व्हावी, महिलांना गॅस भरण्यासाठी इतर काही खर्चासाठी ही मदत, छोटीशी मदत व्हावी। त्यामुळे ही योजना जी आहे ती सरकारने राबवण्याचं काम जे आहे ते चालू केलेलं आहे। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक संकट असताना देखील सुद्धा ही योजना सरकारने काढलेली आहे आणि ही योजना आत्तापर्यंत 7 हप्ते देऊन सफल झालेली आहे। आता आज जो आहे 8वा हप्ता सर्वांच्या खात्यावरती डेबिट झालेला आहे। तुम्हाला तो खात्यावरती जमा देखील झालेला असेल। बऱ्याच महिन्याला 3,000 रुपये मिळणार होते, बऱ्याच महिलांना 1,500, काही महिलांना 3,600 रुपये मिळणार होते। तर हे पैसे कसे मिळणार होते हे तुम्हाला सविस्तर मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याआधी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सगळ्यात पहिले येणारे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। व्हिडिओला फक्त एक लाईक करा, त्याने मला मोटिवेशन भेटतं माझ्या व्हिडिओला लाईक आल्यानंतर। तर आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते भेटले, आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा होती, तर ती देखील आज संपलेली आहे। आज तुमच्या खात्यावरती 8वा हप्ता जो आहे तो आलेला आहे। काळजी आणि चिंता करण्याचं कारण नाही आहे। तुम्हाला जर मेसेज येत नसेल, हप्ता आल्याचा मेसेज जर येत नसेल, तर तुमच्या योजनेशी जे आहे तुमचा नंबर लिंक असायला हवा, तरच तुम्हाला मेसेज जो आहे तो येणार आहे। लिंक जर नसेल मोबाईलला, जर ह्या योजना जर लिंक नसेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही। आणि आता सरकारने नवीन काही निकष काढलेले आहे, कठोर निकष काढलेले आहे। ते काय आहे मी तुम्हाला सांगत आहे। जी अपात्र महिला असतील ज्या, त्यांना आता इथून पुढे तर पैसे मिळणार नाहीच, परंतु ज्या महिलांच्या घरातलं उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही। ज्या महिलांच्या घरामध्ये पेन्शनधारक कोणी असेल किंवा सरकारी नोकरीला कोणी असेल तर त्या महिलांना देखील आता इथून पुढे हप्ता जो आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही। आता बऱ्याच महिलांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल, स्वतःचं 4 चाकी वाहन असेल, तर त्या महिलांना देखील आता इथून पुढे अपात्र ठरवलेला आहे। त्या महिलांना देखील आता एकही हप्ता सरकारकडून मिळणार नाही। ही सगळी जी माहिती आहे सरकार घरोघरी जाऊन काढत नाही, तर आयकर विभाग आणि परिवहन मंडळाकडून तुमची माहिती जी आहे ती सरकारला मिळत असते। त्यामुळे महिला ज्या आहे त्या अपात्र होतात आणि अपात्र झाल्यानंतर त्यांना कुठलाही मेसेज येत नाही, पैसे न आल्याचा मेसेजसुद्धा येत नाही, पैसे येणार नाही असा सुद्धा मेसेज येत नाही, किंवा तुम्ही अपात्र आहात हा मेसेजसुद्धा कुठल्याही महिलेला येणार नाही। डायरेक्ट तिचे पैसे बंद होणार आहे। तुमचे पैसे बंद झाले तर समजून घ्या का तुम्ही अपात्र ठरला आहात। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना 7 हप्ते आलेले आहे, 8वा हप्ता त्यांना मिळालेला नाही, परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, जानेवारीचा हप्ता आलेला आहे। तर अशा ज्या महिलांना आहे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्याबरोबर, आणि जानेवारीचा हप्ता जर मिळालेला नसेल आणि फेब्रुवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यात येईल।
जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळालेला नसेल तर दोन्ही मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यावर येणार आहे. फेब्रुवारीचा जर हप्ता तुम्हाला येणं बाकी असेल तर 1,500 रुपये तुमच्या खात्यावर येणार आहे. आणि जर सरकारने तुम्हाला बोनस म्हणून पुढच्या हप्त्याचे पैसे जर दिले, 2100 रुपये हप्ता होणार होता मार्च महिन्याचा, ते जर बोनस म्हणून तुम्हाला सरकारनं दिलेच पैसे तुमच्या खात्यावर जर आले तर असे पैसे जे आहे फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता मिळून तुमच्या खात्यावरती तब्बल 3600 रुपये येणार आहे. ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. आता सगळ्यात पहिले सरकार जे आहे ना ते आदिवासी विभागात ज्या महिला आदिवासी विभागात म्हणजे आदिवासी महिला ज्या भागामध्ये जास्त आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी महिला जास्त आहे, तर सर्वात अगोदर त्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप करण्यात येतो. कारण ह्या ज्या महिला असतात ह्या खूप गोरगरीब असतात, त्यांच्याकडे पैशाचं किंवा उत्पन्नाचं साधन कमी असतं किंवा पैसा यांच्याकडे कमी असतं. त्यांच्या गरजा भागवण्यासाठी सरकार त्यांना सगळ्यात अगोदर त्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवत असतं. त्यामुळे आपल्याला थोडासा उशीर होऊ शकतो, परंतु आज आणि आत्ता कुठलाही उशीर होणार नाही. कारण फेब्रुवारी महिना जो आहे तो 28 तारखेचा असतो आणि आजची 27 तारीख आहे. त्यामुळे सगळेचे सगळे सरसकट पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहे. बरेच सरकारने नियम घातले होते. या नियमांमध्ये जर तुम्ही बसलात तर इथून पुढे तुम्हाला एक निकष जे लावलेले आहे त्या निकषांमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला पुढचे 5 वर्ष अजिबात घाबरायची गरज नाही. तुम्हाला तंतोतंत सगळे खात्यावर पैसे येणार आहे. दिव्यांग महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद केला आहे. बंद का केला आहे तर तिकडे जर दिव्यांग महिलांना जर 1000 रुपये मिळत असतील त्यांच्या योजनेचा, त्यांच्या वेगळ्या योजना असतात, त्याचा जर दिव्यांग महिलांना हप्ता जर त्यांना 1000 रुपये येत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये आणि दिव्यांगाचे 1000 रुपये असे 1500 रुपये जेव्हा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता येणार त्याच वेळेस त्यांना हा हप्ता मिळणार आहे. तसंच नमो शेतकरी योजनेचं देखील आहे. नमो शेतकरी योजनेचा ज्या महिला लाभ घेतात त्यांना त्या योजनेचे 1000 रुपये आणि ह्या योजनेचे 500 रुपये मिळून ज्या वेळेस त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे सुटतील त्यावेळेसच ह्या दोन्ही योजनेचे पैसे मिळणार आहे, असं स्पष्ट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या खात्यावरती पैसे येतात पण आपल्याला मॅसेज येत नाही. याचं कारण मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही जो आधार कार्ड लिंक करून घ्या, पॅन कार्ड लिंक करून घ्या, नंबर तुमचा लिंक करून घ्या. हे वारंवार ह्या गोष्टी सांगत आहे मी तुम्हाला. ह्या लिंक करून घेतल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या खात्यावरती पैसे आल्याचा मॅसेज तुम्हाला डायरेक्ट येणार आहे. डायरेक्ट मॅसेज येतो तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू. लगेच पैसे डेबिट झाल्या महिलांच्या खात्यावरती लगेच त्यांना मोबाईलवरती घर बसल्या मॅसेज येत असतो. तर आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते भेटले. आता जर तुम्हाला 8वा हप्ता जर बाकी असेल तर तो आज येणार आहे. ही आनंदाची बातमी जी आहे तुमच्यासाठी होती. तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल, तुम्ही अपात्र, आम्ही अपात्र आहे त्यामुळे आम्हाला पैसे आलेले नाही. तर असं काही नाही आहे. तर हप्ता येण्याला ह्या महिन्यामध्ये थोडा उशीर झाला. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटीचा चेकवर सही केल्याचे देखील आपल्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे. आणि माझी लाडकी बहीण योजनेचे अखेर पैसे मिळण्यास आता पैसे डेबिट केलेले आहे. पैसे मिळण्यास महिलांना सुरुवात देखील झालेली आहे. काल महाशिवरात्र होती, बँकांना सुट्ट्या होतात, त्यामुळे आज जे आहे ते पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावरती आलेले आहे. तुम्ही चेक करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि प्लीज करून सांगते का तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला भेटतील. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.